Hello, good evening everybody. How are you? Very fine. Today we are going to learn 2.3 The Little Flower from the textbook of 8th class. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण सुरुवात करूया चीट चॅट वॉर्मिंग अपला. ठीक आहे. तर यामध्ये एकंदरीत 4 प्रश्न आहेत आणि 4ही प्रश्नाचे उत्तर आपल्याला सोडवायचे आहे. तर या लेसनचं पूर्णतः तुम्हाला वॉर्मिंग अप, चीट चॅट, त्याच्यानंतर मराठी भाषांतर आणि सोबतच इंग्लिश वर्कशॉप हे सगळे सांगणार आहे. आणि म्हणून व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप करायचं नाही, मध्ये सोडून जायचं नाही. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईकही करायचं आणि जर प्रथमच तुम्ही माझ्या चॅनलवर आले असाल तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करायचं, कारण की एका व्हिडिओला बनवण्यासाठी आम्हाला 2-3 तास लागतात. आणि बघूया आता क्वेश्चन नंबर फर्स्ट. याच्यामध्ये काय सांगितलं, यू मस्ट हॅव बीन फॉर फॅमिली और क्लास पिकनिक टू रिव्हरसाईड पिकनिक स्पॉट. तर तुम्ही कधीतरी रिव्हरसाईडला गेले असाल, नदीवर गेले असाल आपल्या फॅमिलीसोबत किंवा क्लासच्या आपल्या मित्रमंडळीसोबत, तर तुम्हाला काय जाणवते तर ते तुम्हाला लिहायचं आहे. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, व्हॉट डिड यू नोटीस ऑन द बँक ऑफ रिव्हर. नदीच्या किनाऱ्यावर तुम्हाला काय दिसलं. बँकचा अर्थ इथं आहे किनारा. तर आय नोटीस ट्रीज, बर्ड्स, चिल्ड्रन, विमेन ऑन द बँक ऑफ द रिव्हर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इन विच सीझन डिड यू गो. तुम्ही कोणत्या ऋतूमध्ये गेले होते. वॉज द रिव्हर फ्लो गशिंग ऑर जेंटल. नदी संथपणे वाहत होती की दुतडी भरून वाहत होती. तर याचं उत्तर आहे, आय वेंट इन रेनी सीझन. यस, द रिव्हर फ्लोईंग गशिंग. नेक्स्ट, डिड यू नोटीस द अदर पीपल बाय द रिव्हर. म्हणजे बायचा अर्थ आहे इथं जवळ, नदीजवळ बाकी इतर लोक तुम्हाला लक्षात आले काय. व्हॉट वेअर दे डुईंग. ते काय करत होते. तर याचं उत्तर अशा पद्धतीने आपल्याला देता येईल, यस, आय नोटीस अदर पीपल बाय द रिव्हर. दे वेअर एन्जॉईंग पिकनिक, स्विमिंग, फिशिंग, वॉशिंग क्लॉथ एटसेट्रा. व्हॉट शुड वी डू टू मेक शुअर दॅट रिव्हर डू नॉट गेट पोल्युटेड. तर नदी ही पोल्युटेड होणार नाही, दूषित होणार नाही, तर याच्यासाठी आपण काय करणार. तर याचे उत्तर आपल्याला अशा पद्धतीनं देता येईल, वी शुड नॉट अलाव पीपल टू वॉश क्लॉथ्स. म्हणजे नदीच्या जवळ आपल्याला लोकांना कपडे धुण्यास मनाई करावी लागेल. युटेन्सिल, भांडी धुण्यास मनाई करावी लागेल. अँड ट्राय टू बॅन थ्रोईंग हाऊसहोल्ड थिंग्स अँड इंडस्ट्रियल वॉटर. औद्योगिक कारखान्यांच्या पाणीसुद्धा आणि घरातील काही बाबी जे आपण पाण्यामध्ये सोडतो, नदीमध्ये सोडतो, तर त्याच्यासाठी सुद्धा वी शुड नॉट अलाव देम. फिल अप द टेबल ऑफ सीझन इन इंडिया. आता मिड फेब्रुवारी टू मिड एप्रिल हा वसंत ऋतू असतो आणि वसंत ऋतूमध्ये इंग्लिश नेम त्याचं स्प्रिंग आहे. त्याच्यानंतर मिड एप्रिल टू मिड जून. तर याच्यामध्ये या सीझनला ग्रीष्म ऋतू म्हणतात आणि इंग्लिश नेम आहे याचं समर. त्याच्यानंतर मिड जून टू मिड ऑगस्ट हा वर्षा ऋतू आहे आणि इंग्लिशमध्ये याला रेनी सीझन म्हणतात. त्यानंतर मिड ऑगस्ट टू मिड ऑक्टोबर याला शरद ऋतू म्हणतात. याला इंग्लिशमध्ये ऑटम नाव आहे. त्यानंतर मिड ऑक्टोबर टू मिड डिसेंबर याला हेमंत ऋतू म्हणतात आणि याला इंग्लिशमध्ये प्री विंटर म्हणतात. त्यानंतर मिड डिसेंबर टू मिड फेब्रुवारी तर याला शिशिर ऋतू म्हणतात आणि इंग्लिशमध्ये याला विंटर म्हणतात. तर आता बघूया बी, मॅच द वेदर विथ द सीझन. एका बाजूला सीझन आहेत आणि दुसऱ्या बाजूला वेदर आहेत. तर कोणत्या सीझनमध्ये कोणत्या प्रकारचं वेदर असते तर यांची जोडी आपल्याला लावायची आहे. सगळ्यात प्रथम विंटर, तर हा कोल्ड असतो म्हणून डी. मान्सून हा रेनी असतो म्हणून इथं एफ. स्प्रिंग हा कूल प्लिझंट असतो म्हणून इथं सी. प्री विंटर हा विंडी असतो म्हणून इथं ई. त्याच्यानंतर समर हा हॉट असतो म्हणून इथं ए. त्याच्यानंतर ऑटम हा कूल असतो म्हणून इथं बी. नाव पोएट मेक्स द पोएम म्युझिकल अँड डिफरंट फ्रॉम प्रोज बाय युजिंग मेनी पोएटिक डिव्हाइस. अनेक कवितेतील युक्त्याचा उपयोग करून कवी आपल्या कवितेला सुंदर बनवत असतो. तर त्यापैकी वन ऑफ देम इज युझिंग वर्ड्स आणि त्यापैकीच एक कोणती आहे
की वर्ड्स दॅट बिगिन विथ द सेम साऊंड इन द सेम टाईम. तर एकाच ओळीमध्ये जर दोन शब्द एकाच अक्षरापासून सुरू झाले असतील तर ही एक पोएटिक डिव्हाइस आहे. तर याच्यामध्ये सॅड सॉन्ग, स्टेपिंग स्टोन, यस दोन शब्द यसने सुरू झाले आहेत. सिटी आणि साईट दोन्हीमध्ये स पासून सुरू होणारे आहेत. जरी इथं सी दिसत असलं आणि जरी इथं यस दिसत असलं तरी पण याचं उच्चारण सनेच होत आहे. त्याच्यानंतर नो, नोज. तर इथं के वेगळा असला आणि इथं एन वेगळा असला तरी पण त्यांचं उच्चारण हा ननेच होतं. तर धिस डिव्हाइस इज कॉल्ड ॲज एलिट्रेशन. तर अशा डिव्हाइसला एलिट्रेशन असे म्हणतात. मराठीत त्याला अनुप्रास म्हणतात. अँड बिलॉंग टू द सेट ऑफ सिमिलर डिव्हाइस. नेम फिगर ऑफ स्पीच ॲड टू द ब्युटी ऑफ द पोएम. आणि कविता करत असताना कवी त्याच्यामध्ये अनेक फिगर ऑफ स्पीच यूज करत असतो. का बरं? बिकॉज दे ॲड टू द ब्युटी ऑफ द पोएम. कारण की त्यानेच कवितेमध्ये सौंदर्य निर्माण होत असते. नाव राईट 5 पेअर्स ऑफ वर्ड्स दॅट बिगिन विथ सेम साऊंड. आता आपल्याला सेम साऊंडनं सुरू होणारे काही ॲलिट्रेशनचे एक्झाम्पल बघायचे आहेत. तर ॲलिट्रेशनचे काही अनुप्रासचे काही एक्झाम्पल बघूया. टॉल, ट्रीज, काऊ, कार्ड्स, बॉईज, बाथ, सिम्पल, स्माईल, फनी, फिअर, सिटी, साईट. तर याच्यामध्ये बघा टी आला आहे, याच्यामध्ये टी आला, इथं सी आला, इथं सी आला, इथं बी आला, इथं बी आला, इथं यस आला, इथं यस आला, इथं यफ आला, इथं यफ आहे आणि इथं हा तर आता थोड्या वेळापूर्वीच बघितला आहे आपण. पोएट ऑल्सो मेक यूज ऑफ वर्ड्स अँड रिसेंबल अ साऊंड. द वर्ड्स आर फॉर एक्झाम्पल. तर जेव्हा कवी एखाद्या शब्दाचा उपयोग करून अगदी त्यांच्या साऊंडप्रमाणेच तो वर्ड्स वापरत असेल तर तेव्हा फिगर ऑफ स्पीच ऑनोमॅटोपोइया असतो ते. तर सच वर्ड्स आर कॉल्ड ऑनोमॅटोपोइया वर्ड्स इफ दे अकर इन सम लाईन ऑफ द पोएम. अ फिगर ऑफ स्पीच इन दॅट लाईन इज कॉल्ड ऑनोमॅटोपोइया. तर याचे काही एक्झाम्पल. तर विद्यार्थी मित्र, आता कवितेला आपण सुरुवात करूया. आय वुड लाईक टू टेल यू एंटायर ट्रान्सलेशन ऑफ दिस पोएम. आवर लिटल रिव्हर इट मेंडर्स अलॉंग. आमची ही लहानशी नदी इट मेंडर्स अलॉंग म्हणजे ही वळणे घेत जात आहे. इन समर आणि उन्हाळ्यामध्ये द वॉटर इज ओनली नी डिप्स. उन्हाळ्यामध्ये फक्त पाणी गुडघेभर आहे. नी डिप्स म्हणजे गुडघेभर आहे. अँड काऊज अँड कार्ट्स आणि गाई आणि बैलबंडी कॅन क्रॉस इट विथ ईज. विथ ईज म्हणजे हळूच, सहजपणे. आणि काऊ आणि कार्ट्स बैलबंडी सहज क्रॉस करतात त्याला. फॉर द बँक कारण इथं फॉरचा अर्थ आहे कारण द बँक दो हाय आर नॉट टू स्टीप. जरी हे किनारे उंच असले परंतु ते स्टीप नाहीत, असं या स्टँजाचा अर्थ आहे. तर याच्यामध्ये एक प्रश्न आला आहे, हाऊ डू वी नो दॅट रिव्हर इज जस्ट नी डीप. तर या प्रश्नाचं उत्तर असं देऊ शकेल आपण की काऊज अँड कार्ट कॅन क्रॉस इट विथ ईज. ठीक आहे. द काऊ अँड कार्ट कॅन क्रॉस द रिव्हर विथ ईज. धिस शोज दॅट द रिव्हर इज जस्ट नी डीप. आता नेक्स्ट स्टँजा बघूया. नो साईन ऑफ स्लाईम द सँड्स शाईन ब्राईट. आता तिथं कसलेही आपल्याला चिखल असेल असं थोडंसं तिथं चिन्ह दिसत नाही. द सँड शाईन ब्राईट आणि तिथली जी वाळू आहे तर ती शाईन करत आहे, चमकत आहे. ऑन वन शोअर आणि एका किनाऱ्यावर काश फील्ड ब्लॉझम व्हाईट आणि पांढरे फुलं असलेले एक प्रकारचे गवत उमललेले आहे. चर्पिंग मैनास थ्रू दॅट साईट आणि तिथून मैना आपले गुणगुणत आहे, चर्प करत आहे. द जॅकल्स हाऊल आणि जॅकली म्हणजे कोल्हे आपले आवाज करत आहेत. तर अशा प्रकारचे आवाज इज हर्ड देअर ॲट नाईट. रात्रीच्या वेळेस कोल्ह्याचा आवाज ऐकायला येतो. तर अशा प्रकारे हा स्टँजाही आपल्याला समजला असेल. आता पुढचा स्टँजा. अक्रॉस लाई ग्रोज ऑफ मँगो अँड पाम. तर त्या ठिकाणी ग्रोज म्हणजे आमराई
मँगोची आमराई आहे किंवा पामची आहे. आणि द व्हिलेज प्रिएस्ट ड्वेल इन देअर कूल, आणि जो त्या गावाचा पुजारी आहे तर तो तिथं ड्वेल करतो. ड्वेल करणे म्हणजे राहणे, तिथं निवास करतो. कुठं निवास करतो? इन द कूल शेड, त्यांच्या मँगोच्या पाम ट्रीच्या कूल सावलीमध्ये तो निवास करतो, राहतो. गर्ल्स अँड बॉईज बाथ क्लोज टू द बँक, आणि त्या किनाऱ्याच्या जवळच त्याच्या लगतच मुली आणि मुले हे बाथ करतात म्हणजे आंघोळ करतात. फ्लॅशिंग विथ देअर गमचाज ॲज दे वेड, आणि जेव्हा ते पाण्यातून धावत असतात तर ते फ्लॅशिंग करतात म्हणजे पाण्याचे शिंतोडे आपल्या गमच्याने उडवत एक दुसऱ्यावर उडवत राहतात. तर अशा प्रकारे या स्टँजाचा हा अर्थ आहे. आता बघूया नेक्स्ट. ॲट डस्क अँड डाऊन. डस्क म्हणजे अंधुक प्रकाशामध्ये, डॉन म्हणजे पहाटेला. तर संध्याकाळी आणि सकाळी वन्स देअर बाथ इज डन, त्या एकदा त्यांचे पूर्ण आंघोळ केले झाल्यावर दे डीप वॉश क्लॉथ्स, ते वॉश क्लॉथ्स डीप करतात, बुडवतात. टू ट्रॅप द स्मॉल फिश, लहान लहान माशांना पकडण्यासाठी ते वॉश क्लॉथ्स जे असतात, वॉश क्लॉथ्स मीन्स स्मॉल क्लॉथ्स फॉर वॉशिंग फेस, चेहऱ्याला धुण्यासाठी जे पोछण्यासाठी एक लहान लहान कपडे असतात तर त्याला वॉश क्लॉथ्स म्हटलं आहे. तर ते लहान माशांना पकडण्यासाठी पाण्यामध्ये बुडवतात. टू देअर हाऊस होल्ड टास्क द वाईव्स रिटर्न. आता स्त्रियासुद्धा रिटर्न झालेल्या आहेत, परत झालेल्या आहेत. कशासाठी? टू देअर हाऊस होल्ड टास्क, आपल्या घरगुती कामाकरिता काम करण्यासाठी त्या स्त्रियासुद्धा आता परत झाल्या आहेत. हॅविंग युज्ड रिव्हर सँड, आणि त्यांनी रिव्हरमध्ये नदीमध्ये असलेला सँडचा उपयोग केलेला आहे. कशासाठी? टू स्कावर ईच डिश, म्हणजे सगळ्या आपल्या भांड्यांना धुण्यासाठी त्यांनी त्यामध्ये असलेल्या वाळूचा उपयोग केलेला आहे. तर अशा प्रकारे या स्टँजाचा अर्थ आहे. तर याच्यानंतर बघूया काही प्रश्न आहेत इथं. व्हॉट डज वन सी अलॉंग द बँक ऑफ द रिव्हर. तर बँकच्या किनाऱ्यावर आपल्याला काय काय दिसून येईल? सी द सँड शायनिंग, कॅश फील्ड आर ब्लॉझम्ड विथ व्हाईट फ्लावर्स, मैनास चर्पिंग, जॅकल हॉलिंग ॲट नाईट, ग्रोव ऑफ मँगो अँड पाम ट्रीज, द व्हिलेज प्रिएस्ट ड्वेल इन द कूल शेड, बॉयज अँड गर्ल्स बाथिंग अँड स्प्लॅशिंग वॉटर. तर क्वेश्चन, हाऊ डू द यंग चिल्ड्रन एन्जॉय द रिव्हर. तर यंग चिल्ड्रन आंघोळ कसे करतात, कसे एन्जॉय करतात, आनंद कसे घेतात नदीमध्ये. तर त्याचं उत्तर आहे द यंग बॉईज अँड गर्ल्स बाथ क्लोज टू द बँक ऑफ द रिव्हर. दे आर वेडिंग थ्रू द वॉटर अँड स्प्लॅशिंग. लास्ट स्टँजा ऑफ दिस पोएम. इन आषाढ क्लाउड्स गॅदर. आषाढ महिन्यामध्ये ढग एकत्रित झालेले आहेत आकाशामध्ये. क्लाउड्स गॅदर इन द स्काय, द वॉटर्स रायजेस, आणि पाऊस यायला सुरुवात झाली आहे. द रिव्हर्स इन द स्पेट. आता नदी ही इन स्पेट म्हणजे सडन फ्लड इन वॉटर, नदीमध्ये एकाएकीच पूर येणे. तर पाणी आल्यामुळे नदीमध्ये एकाएकी पाणी आलेलं आहे, पूर आलेला आहे. द टॉरेंट्स ग्रो स्ट्रॉंग, आणि नदीचा प्रवाह आहे तर तो अधिकच वाढलेला आहे. द एअर इज राईप विथ बबलिंग साऊंड, आणि हव्यामध्ये हवा पूर्ण त्या बबलच्या आवाजाने भरून गेलेला आहे. ॲज द मडी टॉरेंट स्वर्ल अलॉंग, आणि हा चिखलयुक्त जो प्रवाह आहे तर तो स्वर्ल अलॉंग म्हणजे पाणी गोलगोल फिरत आहे. द वुड्स ऑन शोअर, आणि नदीच्या किनाऱ्यावरील हे झाड स्टिर टू लाईफ अगेन. आपल्या उन्हाळ्यामध्ये हे सगळे वाढलेले होते, कोमेजलेले होते, परंतु आता पुन्हा यांच्यामध्ये हिरवळ तयार झाली आहे. ते आपल्या पुन्हा जीवनाला परत आले आहेत. अँड आवर व्हिलेज वेकन्स टू सेलिब्रेट द रेन, आणि गावातले लोक आता जागे झाले आहेत. कशासाठी? टू सेलिब्रेट द रेन, म्हणजे पाऊस आल्याचा ते आनंद साजरा करण्यासाठी आता ते जागे झाले आहेत. तर अशा प्रकारे या पोएमचा मराठी ट्रान्सलेशन आपण बघितलेला आहे.
तर पुन्हा इथं एक प्रश्न आला आहे, हाऊ डज द रिव्हर चेंज इन आषाढ. आषाढ महिन्यामध्ये नदी कशी चेंज झाली आहे. तर याचं उत्तर हे होईल द रिव्हर्स इन स्पेट द करंट फ्लोज स्ट्रॉंग. द इंग्लिश वर्कशॉप. ओके, लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन. नेम द फॉलोइंग फ्रॉम द पोएम. 2 trees. In this poem there are 2 trees, mango and palm. Next, 2 animals. कोणत्या 2 प्राण्यांचा उल्लेख या कवितेमध्ये झाला आहे? काऊ अँड जॅकल. त्याच्यानंतर कोणते 2 सीझन आहेत? तर समर अँड रेनी सीझन. 2 नॉन इंग्लिश वर्ड कोणते आलेत? तर आषाढ अँड गमचाज. 2 डिफरंट टायमिंग ऑफ द डे. 2 अशा दिवसातले कोणते 2 वेळ इथं मेन्शन केला आहे कवितेमध्ये? तर डस्क अँड डॉन. त्याच्यानंतर बघूया बी. पिक फ्रॉम द पोएम वर्ड्स दॅट डिस्क्राईब साऊंड. तर चर्पिंग मैनास, टॉरेंट स्वर्ल, बबलिंग साऊंड्स, हॉलिंग जॅकल. तर आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. पिक आउट वर्ड्स दॅट डिस्क्राईब द फ्लो ऑफ द रिव्हर वॉटर. यामध्ये नदीच्या पाण्याचे जे साऊंड निर्माण होते आणि त्याला डिस्क्राईब करणारे शब्द इथं लिहायचे आहेत. फॉर एक्झाम्पल, स्ट्रॉंग करंट म्हणजे प्रबळ असं प्रवाह, मडी टॉरेंट आणि मिअंडर रिव्हर. तर अशा प्रकारे हे 3 शब्द या कवितेमध्ये आलेले आहेत. नाऊ फाइंड आउट 5 लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच. आता आपल्याला एलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीचचे काही एक्झाम्पल आपल्या कवितेतून घ्यायचे आहे. अंडरलाईन द इनिशियल साऊंड ऑफ वर्ड्स, रिपीट इन ईच ऑफ द लाईन्स. आता हा जो कवितेमध्ये 3ऱ्या लाईनमध्ये काऊस, कार्ट म्हणजे 2 शब्द आहेत, त्यांचे उच्चारण काऊ कार्ट क ने होते आहे आणि सुरुवातीला सी आहे. त्याच्यानंतर साईन, स्लाईम. तर याच्या हेही 2 शब्द आहेत. 5व्या लाईनमध्ये हे शब्द आलेले आहेत आणि त्यांची सुरुवात यसने झालेली आहे. त्याच्यानंतर बॉईज बाथ 11व्या ओळीमध्ये आले आहे आणि त्यांची सुरुवात बी आहे. आणि डस्क अँड डॉन 13व्या ओळीमध्ये हा एक्झाम्पल आहे एलिट्रेशनच्या, ज्यामध्ये 2 शब्द आहेत डस्क अँड डॉन. दोघांची सुरुवात डी ने झालेली आहे. त्याच्यानंतर सँड, स्कॉवर. तर दोन्ही शब्दांची सुरुवात यसने झाली आहे. तर अशा प्रकारे हे 5 एक्झाम्पल एलिट्रेशन आपल्या कवितेमधून घेतलेले आहेत. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पिक आउट 4 लाईन्स दॅट कंटेन द फिगर ऑफ स्पीच ऑन मोटोपोइया. तर याच्यामध्ये 4 जे आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्या या कवितेमध्ये. तर बघूया या ऑनोमोटोपोइयाचे कोणकोणते एक्झाम्पल आहेत. तर लाईन नंबर 7मध्ये चर्पिंग मैनास, लाईन नंबर 8मध्ये जॅकल्स हाऊल आणि लाईन नंबर 23मध्ये बबलिंग साऊंड्स आणि लाईन नंबर 24मध्ये टॉरेंट स्वर्ल. अशा पद्धतीने हे ऑनोमोटोपोइयाचे एक्झाम्पल्स आहेत. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. रिअरेंज वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर कशा पद्धतीने सोडवायचे हे सगळ्या विद्यार्थ्यांना जवळपास माहीतच असते, तरी पण मी तुम्हाला सांगून देतो आहे. तर ए पासून तर झेडपर्यंत जो शब्द अगोदर येत असेल तर त्या शब्दाला अगोदर लिहित जायचे. फॉर एक्झाम्पल, इथं सगळ्या शब्दांची सुरुवात कशाने झाली आहे? यसने झाली आहे. तर मग दुसऱ्या नंबरवर कोणता लेटर आहे ते बघायचं. इथं यू, इथं या आय, इथं यल, इथं ए, त्याच्यानंतर इथं एच, त्याच्यानंतर इथं टी, इथं सी, इथं ओ, इथं डब्ल्यू आणि इथं टी. तर या सगळ्यामध्ये यस ए आहे तर आपल्याला यस एन डी सँड अगोदर लिहावं लागेल. त्याच्यानंतर सी आहे स्कॉर लिहावं लागेल. त्याच्यानंतर यस एच ए येतो तो लिहावा लागेल. त्याच्यानंतर यसच्या नंतर आय येतो, आय साईन लिहावा लागेल. त्याच्यानंतर यल येतो तर स्लाईम लिहावं लागेल. यलच्या नंतर ओ आहे तर साऊंड लिहावं लागेल. त्याच्यानंतर टी येतो तर स्टर लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये आय आहे पण याच्यामध्ये आर आहे तर म्हणून एस टी आय आर अगोदर लिहावं लागेल. त्याच्यानंतर स्ट्रॉंग लिहावं लागेल आणि त्याच्यानंतर समर आणि शेवटी एस डब्ल्यू स्वर्ल, कारण की हा डब्ल्यू हा अगदी ए पासून झेडपर्यंत बघितलं तर शेवटी येतो. नाव नेक्स्ट बँक, ब्लॉझम, बॉईज, बाथ, बबलिंग. तर या सगळ्यामध्ये सगळ्यात प्रथम काय येईल तर बबलिंग येईल. त्याच्यानंतर बँक येईल, त्याच्यानंतर बाथ येईल,
त्याच्यानंतर ब्लॉझम आणि शेवटी बॉईज येईल. तर हे अल्फाबेटिकल झाले. त्याच्यानंतर दीज, दो, टू, थ्रॉंग, देअर, दे, ट्रॅप, टॉरेंट या सगळ्यामध्ये जर आपण अल्फाबेटिकल बघायला गेलो तर देअर हा अगोदर येते, त्याच्यानंतर THEIR देअर येते, त्याच्यानंतर दीज, त्याच्यानंतर दे, त्याच्यानंतर दो, त्याच्यानंतर टू आणि त्याच्यानंतर टॉरेंट आणि त्याच्यानंतर ट्रॅप. व्हॉट आस्पेक्ट फ्रॉम द पोएम डू द फॉलोइंग फ्रेज डिस्क्राईब. तर खालील फ्रेज या कवितेमध्ये कोणतं पैलू वर्णन करत आहेत तर ते बघा. देअर कूल शेड हे कशाचं वर्णन करत आहे? कूल शेड ऑफ मँगो अँड पाम ग्रोव्स. ठीक आहे. ओनली नी डीप हे कशाचं वर्णन करत आहे या कवितेमध्ये? तर वॉटर इन द रिव्हर इज ओनली नी डीप इन समर अशा पद्धतीनं वर्णन करत आहे. नॉट टू स्टीप तर याच्यामध्ये हे कशाचं वर्णन करत आहे? द बँक ऑफ रिव्हर विच आर नॉट व्हेरी स्टीप असं वर्णन करत आहे. हाऊस वर्क ऑन द रिव्हर बँक तर हे कशाचं वर्णन करत आहे? तर हाऊस होल्ड वर्क ऑफ वाईव्स. देन इन्स्पेक्ट हे कशाचं वर्णन करत आहे? रिव्हर्स फ्लड. आणि लाईफ विथ साऊंड द एअरचे हे वर्णन करतात. इन दिस वे वी हॅव सीन दिस ॲक्टिव्हिटी. द पोएम डिस्क्राईब टू डिफरंट पिक्चर ऑफ द रिव्हर इन समर अँड रेनी सीजन. तर पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये दोन ऋतूचं वर्णन या कवितेमध्ये आलेलं आहे. राईट डाऊन द 4 पॉईंट. आता आपल्याला 4 मुद्दे लिहायचे आहे. ऑफ कॉन्ट्रास्ट इन द चेंजिंग सीन ऑफ रिव्हर. आता उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे बदल आपल्याला विरोधाभासी चेंज इथं दिसायला बघायला मिळते तर ते बघूया. इन समरमध्ये वॉटर ओनली नी डीप. उन्हाळ्यामध्ये फक्त गुडघ्याभर पाऊस असतो, पाणी असतो नदीमध्ये. तर मान्सूनमध्ये फ्लडेड रिव्हर तर नदीला पूर आलेला असतो. मियांडर लॉंग मोडी गेलेली दिसते, परंतु तीच नदी पावसाळ्यात पुराने भरली असते. त्यामुळे करंट ग्रोज स्ट्रॉंग त्याचं प्रवाह जे आहे तर ते स्ट्रॉंग झालेलं असते. बँक्स आर नॉट सो स्टीप. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते स्टीप वाटत नाही. आणि मान्सूनमध्ये काय दिसते तर वॉटर राजेस नदीला पाणी आलेला असतो. टॉरेंट स्वर्ल अलॉंग आणि नदीचं जे पाणी आहे ते आपल्याला स्वर्ल होताना दिसते, गोल फिरत असताना दिसते. नो साईन ऑफ स्लाईम. उन्हाळ्यामध्ये आपल्याला तिथं कोणत्याही प्रकारचं चिखल दिसत नाही. सँड शाईन ब्राईट आणि नदीची वाळू ही शाईन करत असते, चमकत असते. तर पावसाळ्यामध्ये नदी कशी असते? द व्हिलेज स्टीर टू लाईफ. पावसाळ्यामध्ये नदीचं जे आहे हिरवगार पुन्हा झालेलं असते, म्हणजे ते आपल्या पुन्हा हिरवडीला प्राप्त झालेले असतात. आणि पीपल सेलिब्रेट रेन. आणि गेस हू आय एम. आय ऑलवेज रन, आय नेव्हर वॉक, आय ऑफन मर्मर बट नेव्हर टॉक, आय हॅव अ बेड बट नेव्हर स्टीप, आय हॅव अ माउथ बट हार्डली ईट, आय लव्ह टू फॉल बट कांट क्लाइम अप, गेस हू आय एम, प्लीज डोंट गिव्ह अप. तर ही एक रिडल्स आहे. आणि ही रिडल्स आहे तर त्याचं कशाबद्दलची ही रीडर आहे तर रिव्हरबद्दलची रीडर आहे. ठीक आहे. आता म्हटलं आहे ट्राय टू ट्रान्सलेट द अबाव रिडल इन युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इन अ पोएटिक फॉर्म. तर कवितेच्या स्वरूपात तुम्ही याचं ट्रान्सलेशन करू शकता. ठीक आहे. या कवितेचा शेवटचा जो भाग आहे तो म्हणजे अप्रिसिएशन ऑफ द पोएम. आता याच्यामध्ये काय असते तर पहिला मुद्दा असतो टायटल. तर कवितेचा टायटल तुम्हाला लिहायचं असतो. तर या कवितेचं टायटल आहे द लिटल रिव्हर. त्याच्यानंतर पोएट कोणी त्या कवितेला लिहिलेलं आहे तर या कवितेला रवींद्रनाथ टागोरने लिहिलेलं आहे, म्हणून त्यांचं नाव इथं द्यायचं आहे. त्याच्यानंतर स्टँजा किती आहेत तर या कवितेमध्ये 5 स्टँजा आहेत. आणि लाईन्स किती आहेत तर ईच स्टँजा हॅज 4 लाईन्स. प्रत्येक स्टँजामध्ये 4 लाईन आहेत. फक्त शेवटच्या 5व्या स्टँजामध्ये 6 ओळी आहेत. तर देन फिगर ऑफ स्पीच. तर याच्यामध्ये कोणते फिगर ऑफ स्पीच आली आहे तर याच्यामध्ये या कवितेमध्ये ॲलिट्रेशन आहे आणि ऑनिमॅटोपोइया हा दुसरा फिगर ऑफ स्पीच आलेला आहे. आणि त्याच्यानंतर लास्ट पॉईंट सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. या कवितेची मध्यवर्ती कल्पना अगदी एका वाक्यामध्ये आपण म्हणू शकतो. पोएट डिस्क्राईब द रिव्हर इन समर अँड रेनी सीजन. कवीने या कवितेमध्ये नदीला डिस्क्राईब केलं आहे
उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये कशी दिसते याबद्दलचं वर्णन केलेलं आहे. तर इन दिस वे वी हॅव स्टडीड इंग्लिश वर्कशॉप ऑफ धिस पोएम द लिटल रिव्हर. आय होप यू अंडरस्टँड अँड एन्जॉय धिस व्हिडिओ. तर अजून आपण या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करा. तर थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. वी शॅल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय.